शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, 19/11/2024 भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा। शेतकरी मित्रांनो, आज मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव 40 ते 50% घसरल्याचे पाहायला मिळत आहे। आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेमध्ये वाढ होऊन बाजारभाव जवळजवळ 30 ते 40% रिवर्स झाल्याचे पाहायला मिळत आहे। बाजारभाव सरासरी 140 ते 150 रुपये या दरम्यान पाहायला मिळतात। कोबी, मका यांचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळत आहेत। बीटचे बाजारभाव देखील 30 ते 40% रिवर्स झाल्याचे पाहायला मिळत आहेत। काळी मिरचीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत। काळी मिरची सुपर क्वालिटी 250 रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळतात। चला तर आजचे बाजारभाव पाहूया। बाजारभाव पुढील प्रमाणे, बाजारभाव 10 किलो प्रमाणे। दादा नमस्कार। नमस्कार। काय आणलं होतं मार्केटला? दोडका आणला होता का? काय भाव गेला? 300 रुपये 10 किलो। किती बॅग आणल्या होत्या आज? 17 बॅग आणल्या होत्या। दोडक्याची व्हरायटी सांगता येईल तुम्हाला? ध्रुव, नोवेलचा कंपनीचा ध्रुव। किती लागवड आहे? 15 पुढ्यांची लागवड आहे। 15 पुढ्या किती क्षेत्रात बसल्यात? 1.25 एकर। ड्रिपला असेल? ड्रिप मल्चिंग तारेवर आहे ना? कोणतं गाव आपलं? पेठ। नाव काय? सुरेश रामचंद्र धुमाळ। कितवा तोडा आहे त्याचा? 5वा आहे। किती तोडे होतात? 20-25 तोडे होतात। आता 300 रुपये बाजार परवडतात का दोडके? निघतात जास्त, त्याच्यामुळे परवडतात। माल जास्त निघतो। बाजार थोडा कमी झाल्यात का जरा असं वाटतंय? इलेक्शनमुळे बाजार कमी झाल्यात। तोडका 300 रुपये 10 किलो। धन्यवाद। मामा नमस्कार। नमस्कार। मका आणली होती का? मका आणली। काय भाव गेली? 14 रुपये। 14 रुपये किलो। 140 रुपये 10 किलो। किती बॅगा आणल्या होत्या? 35 बॅगा आहेत का? या मक्याची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का? नाही सांगता येईल। नाही सांगता यायचे का? गाव कुठलं आपलं? घोडेगाव। नाव काय? बाळासाहेब काळे। मका 140 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकताय। धन्यवाद। गेवडा 450 ते 500 रुपये। क्वालिटी पाहू शकता, सुपर क्वालिटी। बीस 250 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, 250 रुपये। तूर 600 रुपये 10 किलो, 600 रुपये। पावटा मीडियम क्वालिटी 400 रुपये 10 किलो, मीडियम क्वालिटी। गाजर 400 ते 500 रुपये 10 किलो, क्वालिटीनुसार। गावठी वांगे 400 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, 400 रुपये 10 किलो। हिरवी काकडी 140 ते 150 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार। दुधी भोपळा 150 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, सुपर क्वालिटी, 150 रुपये। चवळी, केतकी चवळी 250 रुपये 10 किलो, 250 रुपये केतकी चवळी। भेंडी 400 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, भेंडी 400 रुपये 10 किलो। पापडी 400 ते 500 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, पापडी 400 ते 500। तिखट काळी मिरची 250 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, 250। कारले रुशान व्हरायटी 150 ते 200 रुपये 10 किलो। सफेद काकडी 150 ते 160 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता। गवार 600 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, 600 रुपये 10 किलो। चिवचिव वांगे 180 रुपये 10 किलो। चिवचिव वांगे 180। तोंडली 350 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार। डांगर भोपळा 150 ते 180 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार। चवळी UV5 अंकुर व्हरायटी 280 रुपये 10 किलो। राजमा 500 ते 800 रुपये 10 किलो। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार, 500 ते 800। दादा काय बीट आणली होती का मार्केटला? काय भाव झाली? 281 रुपये। 281 रुपये 10 किलो। किती डब्याची बीट आहे? 26 डब्याची बीट पेरलेली आहे। आज किती गोणी आणल्यात? 35 गोणी आणल्यात का आज? कधीपासून चालू केली? 15 दिवस झाले। नाव काय आपलं? गणेश तुकाराम लोंढे। गाव? थोरंदळे।
बीट 281 रुपये 10 किलो. काल होती का? काल नाही, परवा होती. परवा काय भाव गेली होती? 311 रुपयाने गेली. 311. आज थोडे बाजार कमी झाले असं झाल्यासारखं वाटतंय का? हो, आज बाजार जरा कमी झाली. बरं बरं बरं, धन्यवाद. दादा काय बीट आणली होती का? बीट आणली होती, काय भाव झाली? 330 रुपये. 330 रुपये 10 किलो. या बियाची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? हो, अजित रोहित. अजित रोहितचं आहे. किती डब्याची बीट आहे आपली? 3 डब्याची. 3 डब्याची. बदला आणला होता का? बदला आहे पण अजून त्याची काही बीट बीट नाही झालेली त्याची. किती दिवसात निघाले बीट काय सांगता येईल का? 50 दिवसामध्ये बीट निघाली. 50 दिवसात बीट निघाले. हो बीट 330 रुपये 10 किलो. हो. धन्यवाद. बाबा बीट आणली होती का मार्केटला? काय भाव झाली? 341. 341 रुपये 10 किलो. किती बॅग आणल्यात आज? 6 बॅग आणल्यात. किती डब्याची बीट आहे आपली? 10 डब्याची. या बियाची जात सांगता येईल का तुम्हाला? जात व्हरायटी लालिमा साकाटा. साकाटाचं आहे का? कोणतं गाव तुमचं? पिंपळगाव खडकी. नाव काय? विठ्ठल किसन कुरकुटे. धन्यवाद. दादा काय आणलं होतं मार्केटला? बीट आणली होती का? काय भाव झाली? 290 रुपये 10 किलो. बियाची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? रेड रुबी. किती दिवसात निघाले हे बीट? 2 महिन्यात निघालं. किती बॅग आणल्यात आज? 50 बॅग आणल्यात. गाव कुठलं? दौंडकरवाडी, खेड तालुका. नाव काय आपलं? बंटी दौंडकर. बीट 290 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा नमस्कार. बीट आणली होती का? काय भाव गेली? 300 रुपये. 300 रुपये 10 किलो. किती डब्याची बीट आहे आपली? 4 डबे. आज किती बॅग आणल्यात? 8. एका बॅगेचं वजन किती उतरतं? 50-55 किलो. गाव कुठलं आपलं? मंचर. नाव काय? भेके. या बियाची व्हरायटी सांगता येईल का आपल्याला? सकाटाचं आहे. किती दिवसात निघालं काय? पावणे 2 महिन्यात निघालं. आता विरळून आणलंय का सरसट्टा काढलंय? विरळून आणलंय का? बीट 300 रुपये 10 किलो. धन्यवाद. गोळा बीट ओव्हर साईज बीट 251 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. बादला बीट 100 रुपये 10 किलो. बादला बीट 100 रुपये 10 किलो. मामा नमस्कार. कोबी आणली होती का मार्केटला? काय भाव गेली? 180 रुपये 10 किलो. याची व्हरायटी जात सांगता येईल का तुम्हाला? युरो 2 व्हरायटी. किती लागवड आहे आपली? 60 कॅरी बॅग आणल्यात का आज? किती लागवड आहे सांगता येईल का? 1 एकर लागवड आहे का? गाव कुठलं? नाव काय? दत्तात्रय बबन इंदोरे. कोबी 180 रुपये 10 किलो. युरो 2 व्हरायटी. धन्यवाद. कोबी ग्रीन वायझर व्हरायटी 201 रुपये 10 किलो. 200 क्वालिटी पाहू शकता. कोबी 190 रुपये 10 किलो. कोबी 190 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. दादा नमस्कार. फ्लावर आणली होती, काय भाव झाली? 130 रुपये 10 किलो. याची व्हरायटी सांगता येईल का? धवल. आज बाजार कमी झाल्यासारखं वाटतंय का? 40% कमी झालेत बाजार. रिवर्स झालेत. किती तोडा आहे आपला? दुसरा. पहिला तोडा काय भाव गेला होता? 190 रुपये. म्हणजे जवळ 40 ते 50% बाजार रिवर्स येतात. बाजार रिवर्सचं कारण काय सांगता येईल का? अंदाज? आवक कमी आहे. उद्या समजा निवडणुकीमुळे एक दिवस बंद आहे मार्केट, त्याचा प्रभाव पडू शकतो बाजारावर. त्यामुळे बाजार रिवर्स झाल्याचं असं वाटतंय. अंदाज रिवर्स झाल्याचा. कुठलं गाव आपलं? निरगुड. सर नाव काय? धनेश गवारी. फ्लावरची लागवड किती आपली? 6000 काडी. फ्लावर 130 रुपये 10 किलो. धन्यवाद. आणली होती का? काय भाव झाली फ्लावर? 130 रुपये 10 किलो. कितवा तोडा आहे? 5वा. मागचा तोडा काय भाव झाला होता? 210. त्याच्या अगोदर 325. आज बाजार कमी झालेत. काय कमी होण्याचं कारण सांगता येईल का? अंदाज काय? आवक जास्त आहे त्यामुळे बाजार कमी झालेत आज. व्हरायटी कुठली आपली? धवल.
फ्लावर डबल व्हरायटी 130 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा काय झाली फ्लावर? 151 रुपये 10 किलो. व्हरायटी कोणती आहे? डबल. किती तोडा आहे काय? पहिलाच तोडा आहे का? फ्लावर डबल व्हरायटी 151 रुपये 10 किलो. या फ्लावरला कटिंग पाहू शकता. कटिंग जोरात असतं. कटिंग चांगली असल्यामुळे हिचे बाजार 151 रुपये झालेले आहेत. धन्यवाद. सरपंच नमस्कार. नमस्कार. फ्लावर आणली होती का? हा. काय भाव गेली? 151 रुपये 10 किलो. हा. व्हरायटी कोणती आहे? डबल. डबल. हा. किती तोडा आहे? थोडा दुसरा तोडा आहे का? मला पहिला तोडा काय भाव गेला होता? पहिला 251. आज बाजार कमी झाल्यात का? आज बाजार कमी. काय कारण बरं? एक अंदाज येईल का सांगता तुम्हाला? काय याच्यामुळे इलेक्शनमुळे काय आता थोडंसं काहीतरी अडचण आली असं. इलेक्शनमुळे थोडीफार बाजारावर काल कमी झाली जरा. काल कमीच झाली होती. कालपेक्षा आज थोडी अजून कमी झाली. आज अजून कमी झालेली. किती गाडीची लागवड आहे आपली? ही लावगड आपली 14,000 आहे. 14,000. हा. किती क्षेत्रात आहे? ही एकरभर आहे. एकर भरला 14,000 गाडी कमी बसली का? हा. कमी पातळ लावली. पातळ लावली आहे का? ऊसात लागवड आहे का हा, आपली? ऊसात लागवड आहे. हा. किती? 250 झाली. हा. 14,000 काढला आतापर्यंत 250 डाग गेलाय. अजून किती डाग जाईल? आता अजून 2 तोडे जातील. 2 तोडे. दोन्ही काय तिकडे आहे ना वकाल अजून. दोन्ही का वक्कल आहे का? हा. फ्लावर 251 रुपये 10 किलो डबल व्हरायटी. धन्यवाद. दादा फ्लावर आणली होती का? काय भाव झाली? 140 रुपये 10 किलो. व्हरायटी कोणती आहे? डबल. फ्लावर 140 रुपये 10 किलो डबल व्हरायटी. किती तोडा आहे काय? दुसरा तोडा. किती बॅग आणल्यात आज? 10 बॅग आहेत. किती लागवड किती आहे आपली? 5,000. गाव कुठलं आपलं? आरबी उंजाळवाडी. नाव काय? दादाभाऊ मुळे. फ्लावर डबल व्हरायटी 140 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा नमस्कार. काय भाव गेली फ्लावर आज? 151 रुपये. 151 रुपये 10 किलो. अगोदरचा तोडा काय भाव गेला होता? 160 रुपये 10 किलो. 10% कमी. आज 10% बाजार जरा कमी झाले. आवक वाढल्यासारखं वाटतंय का? आवक आहे जेमते, पण उद्या सुट्टी असल्यामुळं. उद्या बंद असल्यामुळं मार्केट डाऊन झालंय. किती बॅग आणल्या का? 10 पिशव्या. फ्लावर डबल व्हरायटी 151 रुपये 10 किलो. धन्यवाद.